फलटण सातारा जिल्ह्याच्या मातीतील एक शहर, सहसा शांत, साधं, पण आपल्या प्रगतीच्या खुणा जपणारं. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रात्री 9:30ची वेळ. उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर. बाहेरील दिव्यांच्या प्रकाशात रुग्णालयाची इमारत काहीशी गंभीर आणि निष्प्राण वाटत होती. मात्र इमारतीच्या एका कोपऱ्यातील खिडकीत दुसऱ्या मजल्यावरचा दिवा अजूनही तेवत होता. तिथे बसलेली होती डॉक्टर श्रद्धा जोशी. नाव काल्पनिक आहे. श्रद्धा 45च्या आसपासची. तिचे केस काळजीपूर्वक बांधलेले. तिच्या चेहऱ्यावर एक अनुभवी डॉक्टरांना शोभेल अशी शांतता होती. पण त्या शांततेत एक खोलवरची वेदना दडलेली होती. तिच्या हातातील पेशंट डिस्चार्ज फॉर्मवर तिची नजर होती. पण तिचं मन मात्र कुठेतरी खूप दूर काळोखात हरवलेलं होतं. ती गेली 10 वर्षे इथे काम करत होती. तिने कितीतरी जीव वाचवले होते. लोकांना जीवदान दिले होते. रुग्णाविषयीचं तिचं ममत्व आणि काम करण्याची तिची तळमळ फलटणकरांसाठी एखाद्या देवीपेक्षा कमी नव्हती. पण आज तिचा चेहरा एका वेगळ्या छायेने झाकलेला होता. तिने टेबलवरील पाणी प्यायले. घसा कोरडा पडला होता. केवळ तहानेमुळे नाही, तर मनात साचलेल्या भीतीमुळे. तिला जाणवत होतं की ती आता एका अशा वळणावर उभी आहे जिथे तिची कर्तव्यनिष्ठा आणि तिचं व्यक्तिगत जीवन दोन्ही धोक्यात आले आहेत. तिच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अदृश्य वादळ आता तिच्या अस्तित्वालाच आव्हान देत होतं. फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतींना तिच्या वेदनेचा स्पर्श जाणवत होता. गेल्या 6 महिन्यांपासून तिच्या कामाच्या जागेवर एका व्यक्तीची सावली सतत पडत होती. PSI गोपाल बदने. देखना, आत्मविश्वासू, पण नजर काहीशी भेदक. तो रुग्णालयात यायचा, सामान्यतः पोलीस केसेस किंवा मेडिको लिगल प्रकरणाच्या चौकशीसाठी. सुरुवातीला ती त्याला केवळ कर्तव्यनिष्ठ अधिकारी समजत होती. त्यांची ओळखीची सुरुवात अत्यंत व्यावसायिक होती. डॉक्टर, तुमचा इथे इतका चांगला जम बसला आहे. तुमच्या कामाबद्दल ऐकलं आहे. गरीब लोकांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, गोपाल पहिल्या भेटीत म्हणाला होता. श्रद्धाने एक सौम्य व्यावसायिक हसू दिले होते. धन्यवाद अधिकारी साहेब, हे माझं काम आहे. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यात एक वेगळा सूर उमटू लागला. व्यावसायिक मर्यादेचं उल्लंघन कधी झालं हे तिलाही कळलं नाही. रुग्णालयाच्या बाहेरील तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तो लुडबुड करू लागला. एकदा त्याने थेट विचारलं, डॉक्टर, तुम्ही फलटणमध्ये एकट्या राहतात. सुरक्षितेचा प्रश्न येतोच. माझ्या मते तुमच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला पोलीस संरक्षण हवं. श्रद्धाने स्पष्टपणे नकार दिला. माझी सुरक्षा बघण्यासाठी मी स्वतः पुरेशी आहे अधिकारी साहेब. मी फलटणमध्ये 10 वर्षांपासून आहे. तिच्या स्पष्ट वक्तव्याने, तिच्या आत्मविश्वासाने गोपालच्या पुरुषसत्ताक अहंकाराला ठेच पोचवली होती. त्याला वाटले असावे की एकटे राहणारे स्त्री डॉक्टर त्याचे संरक्षण किंवा मदतीच्या जाळ्यात लगेच अडकेल. पण श्रद्धाचा हा स्पष्ट नकार त्याच्या मनात एक सुडाची भावना निर्माण करून गेला. आणि तिच्या आयुष्याची खरी अधोगती इथूनच सुरू झाली. गोपालने आता त्रास देण्याची पद्धत बदलली. रुग्णालयाच्या आवारात तो सतत दिसायचा. कधीही तिच्या केबिनमध्ये यायचा आणि अनावश्यक गप्पा मारण्याचा प्रयत्न करायचा. तो तिच्या प्रत्येक कामावर, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचं तिला जाणवू लागलं. तिला सतत असुरक्षित वाटू लागलं. रात्री ड्युटीवरून घरी जाताना तिच्या पाठीमागे त्याच्या गाडीचा आवाज ऐकू यायचा. डॉक्टर, रात्री उशिरापर्यंत काम, फार धोकादायक आहे हे. माझ्याकडून ड्रॉप घ्यायला काय हरकत आहे? त्याचे शब्द गोड वाटत असले तरी त्यामागे एक अदृश्य धमकी दडलेली होती. श्रद्धाने त्याचा प्रत्येक प्रयत्न टाळला. ती शांतपणे आपल्या कामात लक्ष केंद्रित करायची. पण त्याचं अस्तित्व तिच्या प्रत्येक क्षणावर एक जड ओझं बनून राहिलं होतं. या दरम्यान तिच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग वाढला. प्रशांत बनकर. तो तिच्या घराचा मालक होता आणि योगायोगाने रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नातेवाईक होता. तो नेहमी स्वतःला मदतनीस म्हणून सादर करायचा. एके दिवशी घराच्या दुरुस्तीच्या निमित्ताने प्रशांतने गोपाल बदनेला तिच्या घरी प्रवेश मिळवून दिला. ही एक साधी भेट आहे असे श्रद्धाला वाटले. ती रात्र घरात फक्त दोघे. ती रात्र काय घेऊन आली होती ते केवळ श्रद्धाला आणि त्या भिंतींना ठाऊक. त्यानंतर श्रद्धाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. ती रुग्णालयात काम करत होती, पण तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक भीतीची आणि अपराधीपणाची छाया पसरली होती. एका सहकारी डॉक्टर मैत्रिणीने तिला विचारले, श्रद्धा, काय झालंय? तू खूप थकलेली दिसतेस. श्रद्धाने खूप प्रयत्नांनंतर भीतीने कापत फक्त एवढंच सांगितलं, तो माझ्यावर जबरदस्ती करतोय. गोपाल, मी तक्रार केली तर तो मला वैद्यकीय फसवणुकीच्या केसमध्ये अडकवेल आणि बदनाम करेल म्हणतोय. सहकारी डॉक्टर स्तब्ध झाली. तिने श्रद्धाला धीर दिला, पण प्रत्यक्ष कारवाईसाठी कोणीही पुढे आलं नाही. कारण गोपाल बदनेचे राजकीय संबंध खूप मोठे होते. रुग्णालयाच्या वरिष्ठांपासून ते पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांपर्यंत त्याचे लागेबांधे पसरलेले होते.
अधिकाऱ्यांचे हे जाळे इतके गुंतागुंतींचे होते की कोणीही एका साध्या डॉक्टरसाठी पंगा घेण्यास तयार नव्हते. अत्याचार सहन करण्याऐवजी श्रद्धाने प्रतिकार करण्याचे ठरवले. मी गप बसणार नाही, तिने स्वतःला वचन दिले. एका शांत दुपारी तिने एक धाडसी पाऊल उचलले. तिने तिच्या वरिष्ठांकडे, रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे एक लेखी तक्रार दिली. पत्रातील प्रत्येक शब्द तिच्या आत्मविश्वासातून आणि वेदनेतून बाहेर पडला होता. तिने पत्रात स्पष्टपणे लिहिलं, माझ्यावर अन्याय होत आहे. PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याकडून मला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातोय. या अत्याचारातून माझी सुटका झाली नाही तर मी आत्महत्या करीन आणि त्यासाठी हेच दोघे जबाबदार असतील. हे पत्र म्हणजे केवळ तक्रार नव्हती, तर मदतीचा आक्रोश होता. तिने ते पत्र अधीक्षकांच्या टेबलावर ठेवले. अधीक्षकांनी पत्रावर पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेघ उमटली. त्यांनी कागद वाचला. नंतर त्यांनी अत्यंत थंडपणे त्या पत्रावर तारीख, सही आणि आवाक शिक्का मारला. पण कारवाई नाही. ते पत्र त्या फाईलच्या ढिगाऱ्यात धूळ खात पडले. ते दडपले गेले. श्रद्धा रोज रुग्णालयात जात राहिली. चेहऱ्यावर एक बनावट हसू ठेवून ती लोकांना बरे करत राहिली. पण आतून ती प्रत्येक क्षणाला तुटत चालली होती. तिला कळलं होतं की सिस्टीमने ज्यांना तिने 10 वर्ष सेवा दिली त्यांनीच तिला वारंवार अपमानास्पद वागणूक दिली होती. 23 ऑक्टोबरची ती रात्र. शहरावर संध्याकाळी हलकी पाऊसधारा पडून गेली होती. हवेत एक विचित्र शांतता पसरलेली होती. श्रद्धाने आपली राजीनामा प्रक्रिया पूर्ण केली. कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवली. संध्याकाळी ती एकटी हॉटेल सायली लॉजमध्ये गेली. लॉजच्या रजिस्टरवर तिने नाव लिहिलं, डॉक्टर S जोशी, वैद्यकीय परिषद कार्य. तिने मुद्दाम हे कारण दिलं जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. व्यवस्थापकाने तिला चावी दिली. रूम नंबर 13. ती खोलीत गेली. लहानशी, साधी पण व्यवस्थित खोली. तिने खोलीच्या टेबलावर एक कोरा कागद ठेवला. तिला त्यावर काहीतरी लिहायचे होते, पण तिच्या हातातून पेन खाली पडले. ती जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्याची 10 वर्ष, रुग्णांची सेवा आणि त्यानंतर झालेला अपमान, वारंवार झालेले अत्याचार आणि न्यायव्यवस्थेने केलेले डोळेझाक, हे सर्व चित्रपटासारखं सरकत होतं. तिने स्वतःला विचारले, न्याय मिळवण्यासाठी मला मरावेच लागेल का? तिच्या मनात एक विचार आला, माझ्या शब्दांवर कुणी विश्वास ठेवणार नाही, पण माझ्या शरीरावरील अक्षरे कुणी नाकारू शकणार नाही. तिने पेन उचलले आणि आपल्या डाव्या हातावर मनगटाजवळ स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात काही ओळी लिहिल्या. तिला एवढेच करायचे होते, न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यासाठी नाही, तर मृत्यूला साक्षीदार म्हणून उभे करण्यासाठी. लिहून झाल्यावर ती शांतपणे उठली. तिने टेबलावरील पाण्याच्या ग्लासातील काही औषधे घेतली. रात्री 11:30 वाजता हॉटेलचा व्यवस्थापक कॉरिडॉरमधून जात असताना त्याला रूम नंबर 13 कडून कोणताही आवाज आला नाही. शांतता. अर्ध्या तासानंतर त्याला काहीतरी संशय आला. त्याने खिडकीतून आत पाहिले आणि सर्व काही संपलं होतं. दुसऱ्या दिवशी फलटण शहर हादरून गेले. एक समर्पित डॉक्टरने आत्महत्या केली. रुग्णालयाचा परिसर गर्दीने फुलून गेला. पोलिसांनी हॉटेलमध्ये पंचनामा केला. त्या मृत शरीरावर त्यांना सर्वात प्रथम जे दिसले ते म्हणजे तिच्या हातावर लिहिलेले ते स्पष्ट विधान, माझ्या मरण्याचं कारण PSI गोपाल बदने आहे. त्याने माझ्यावर 4 वेळा केला आणि प्रशांत बनकर यांनी 4 महिने मला त्रास दिला. हे विधान पाहून उपस्थित अधिकारी आणि डॉक्टर हादरले. हे एक मृत्यूपूर्व निवेदन होते. जणू तिने न्यायालयाऐवजी मृत्यूला साक्षीदार केले होते. पोलिसांना तिच्या खोलीतून तिने वरिष्ठांना दिलेले पत्राची प्रत, तिच्या मोबाईलमधील गोपालचे काही धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि प्रशांत बनकरसोबत झालेले वादविवादाचे ऑडिओ मिळाले. मुख्यमंत्री कार्यालयातून तात्काळ आदेश आले. जनशोभामुळे आणि वैद्यकीय संघटनेच्या दबावामुळे गोपाल बदनेला तात्काळ निलंबित करण्यात आले. पण तोपर्यंत तो फरार झाला होता. फलटणमध्ये मोठा गदारोळ झाला. लोक रागावले होते. वैद्यकीय संघटना संतप्त होत्या. पण श्रद्धा मात्र कायमची शांत झाली होती. पोलीस तपास जसजसा पुढे गेला तसतसे काही अकल्पित आणि धक्कादायक सत्य समोर आले. श्रद्धाने दिलेली तक्रार खरी होती, पण त्या तक्रारीसोबत आणखी काही महत्त्वाचे कागदपत्र होते. तिने रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या चौकशीच्या मागणीचे पत्र आणि गोपाल बदनेच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारे कागदपत्रे. तपास पथकाला कळले की श्रद्धाच्या या सर्व तक्रारी आणि चौकशीची मागणी करणाऱ्या फाईल्स जाणीवपूर्वक रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयातून गायब करण्यात आल्या होत्या. त्या फाईल्स कोणाच्या ऑफिसमधून हरवल्या याचा तपास झाल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला. ती फाईल्स गायब करणारी व्यक्ती होती प्रशांत बनकर. प्रशांत बनकर हा केवळ तिच्या घराचा मालक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नातेवाईक नव्हता, तर तो एक आर्थिक फायद्यासाठी काम करणारा एजंट होता.
त्यानेच गोपाल आणि श्रद्धा यांच्यातील संबंध वाढवून दिले होते. गोपालच्या अनैतिक कामात प्रशांत त्याला मदत करत होता. श्रद्धाला त्रास देऊन तिला घाबरवून तिच्याकडून रुग्णालयाच्या काही आर्थिक मालमत्तेच्या संवेदनशील फाईल्स मिळवण्याचा किंवा तिला दबावाखाली ठेवण्याचा प्रशांतचा मूळ उद्देश होता. जेव्हा श्रद्धाने प्रतिकार केला आणि तिने थेट वरिष्ठांकडे तक्रार केली, तेव्हा प्रशांतने आपल्या वरिष्ठांसोबतचे संबंध वापरून तिच्या तक्रारीची फाईल आणि गोपाल बंदेच्या विरोधातील पुरावे गायब केले. त्याने गोपालला आणि श्रद्धाला एकमेकांविरुद्ध उभे केले. त्याला वाटले की या दोघांच्या वादातून त्याला आपला फायदा साधता येईल आणि शेवटच्या क्षणांपर्यंत त्याने श्रद्धाला मानसिक आणि भावनिक त्रास दिला. श्रद्धाला शेवटी कळून चुकलं होतं की ती फक्त गोपाल बदनेच्या अत्याचाराची शिकार नव्हती, तर संपूर्ण भ्रष्ट प्रणालीने तिला वापरले होते. तिचा त्रास, तिची तक्रार आणि तिचं मौन हे सगळं त्या सिस्टीमने शांततेच्या आवरणाखाली गिळून टाकले होते. श्रद्धा गेली, पण तिच्या आत्महत्येने फलटण शहराला आणि प्रशासकीय व्यवस्थेला एक असा प्रश्न विचारला. एका प्रामाणिक समर्पित स्त्रीला अधिकार आणि भ्रष्टाचाराच्या दडपशात गप्प बसायला भाग पाडणारा समाज स्वतःच्याच न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतो का? आजही तिच्या हातावरचं लिहिलेलं वाक्य पोलिसांच्या पुराव्या फाईलमध्ये आहे. हॉटेल सायली लॉजमध्ये रूम नंबर 13. ती खोली आज कोणीतरी भाड्याने घेतो, पण त्या खोलीत आजही रात्रीच्या वेळी कोणाला तरी असं वाटतं जणू कोणीतरी हलक्या आवाजात म्हणतंय, माझ्यावर अन्याय झाला पण मी गप नाही राहणार. माझे मौन तुम्हाला आता शांतता देणार आहे. तिचं विधान आणि तिचं मौन आजही आवाज उठवते, कारण हा केवळ एका डॉक्टरचा अंत नव्हता, तर न्यायव्यवस्थेतील निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट शांततेचा भांडाफोड होता. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.